नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। मित्रमैत्रिणींनो, राहू 1.5 वर्षाच्या कालावधीनंतर राशी परिवर्तन करणार आहे। राहू ग्रह मीन राशीतून निघून कुंभ राशीत संक्रमण करेल। 18 मे 2025 या दिवशी संध्याकाळी 5:08 राहू ग्रह कुंभ राशीत प्रवेश करेल। राहूचे संक्रमण सहसा एका राशीत 18 महिने राहते आणि त्याचा प्रभाव लगेचच दिसून येतो। राहूच्या कुंभ राशीतील संक्रमणामुळे कर्क आणि वृश्चिक राशीसह 5 राशींना प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागेल। जीवनात अचानक खूप मोठ्या समस्या येऊ शकतात। कुटुंबामध्ये दुरावा तसेच व्यावसायिक जीवनात अडचणी येऊ शकतात। चला तर पाहूया राहू संक्रमण काळात कोणत्या 5 राशींना सतर्क राहण्याचा इशारा आहे किंवा गरज आहे आणि आपली रास त्यामध्ये नाही ना, हे नक्की पाहून घ्या आणि त्याप्रमाणे दिलेले उपाय करा। मित्रमैत्रिणींनो, 18 मे 2025 या दिवशी राहू आणि केतूचे भ्रमण होत आहे। राहू 18 वर्षांनी कुंभ राशीत भ्रमण करणार आहे, तर केतू 18 वर्षांनी सिंह राशीत संक्रमण करेल। ज्योतिष शास्त्रात राहू आणि केतू यांना मायावी ग्रहांच्या श्रेणीत ठेवले जाते, पण ज्योतिषी राहूला खूप शक्तिशाली ग्रह मानतात आणि केतू हा आध्यात्मिक, अलिप्तता, मुक्ती आणि ज्ञानाचा ग्रह मानला जातो। राहू आणि केतूचे हे भ्रमण दोन्हीचा समसप्तक योग आहे। दोघेही एकमेकांपासून 7व्या घरात असल्याने हे अनेक राशींचे भाग्य उजळणार आहेत आणि काही राशींना समस्या घेऊन येत आहेत। चला पाहूया पहिली रास मेष राशी। मित्रमैत्रिणींनो, राहूचे भ्रमण तुमच्या राशीच्या 11व्या स्थानात असणार आहे, तर केतूचे भ्रमण तुमच्या राशीच्या 5व्या घरात असेल। ग्रहांची ही स्थिती तुम्हाला चांगला नफा देईल आणि तुमचे ध्येय साध्य होण्यास मदत होईल। या काळात तुम्ही प्रभावशाली लोकांशी अधिक संवाद साधू शकता। तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत। समाजात तुमची लोकप्रियताही वाढेल। तसेच नोकरी करणाऱ्या लोकांना या काळात गुंतवणुकीतून चांगले उत्पन्नही मिळू शकते, त्यासाठी नक्की प्रयत्न करावे। हा काळ तुमच्यासाठी खूप चांगली बातमीही घेऊन येत आहे, तेव्हा तसे प्रयत्न चालू ठेवा। नेटवर्किंग मध्ये असलेल्या लोकांना वाढीच्या नवीन संधी मिळू शकतात, प्रयत्न करा। मित्रमैत्रिणींनो, आपल्यासाठी उपाय आहे तो म्हणजे आपण दररोज दुर्गा देवीची उपासना करा आणि जमले तर दुर्गा चालीसाचा पाठ करा। वृषभ राशी। मित्रमैत्रिणींनो, आपल्या राशीच्या 10व्या स्थानात राहू ग्रह संक्रमण करत आहे। या स्थानातील राहूची उपस्थिती साधारण मानली जाते, तरीही तुम्हाला कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे ठरेल। राहूच्या उपस्थितीमुळे तुम्हाला शॉर्टकट घ्यावा लागेल किंवा शॉर्टकट घ्यावा असे सारखे वाटेल। तुम्ही काम करताना शॉर्टकट घेणे पसंत देखील कराल, पण यामुळे चुका होण्याची शक्यता आहे। घाईघाईने काम करू नका, असे काम करणे टाळले पाहिजे। तुम्ही तुमचे काम इतरांवर अजिबात सोपवू नका। काहीही झाले तरी तुमच्यावर त्या गोष्टीचा बोजा वाढणार आहे। दुसऱ्यांवर विसंबून राहणे आपल्यासाठी धोक्याचे ठरेल, हे लक्षात ठेवा। कौटुंबिक जीवनात काही समस्या कायम राहणार आहेत। घरातील कार्यक्रमांना कमी वेळ देणार आहात, परिणामी कुटुंबातील सदस्य तुमच्याबद्दल तक्रार करतील आणि महत्त्वाचे म्हणजे तब्येतीची काळजी घ्या, कारण आपले आरोग्य आता सतत बिघडत राहील असे अनुभव येतील। त्यामुळे कुंडलीही पाहून तसे उपाय करावे लागतील। आपल्यासाठी महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे आपण राहूचा बीजमंत्र जपावा, ज्यामुळे आपल्याला राहूचे हे गोचर त्रास देणार नाही। विशेषतः आर्थिक दृष्ट्याही आपल्याला कुणाकडनं कर्ज घेण्याची वेळ येणार नाही। मिथुन राशी। मित्रमैत्रिणींनो, राहू ग्रह तुमच्या राशीच्या भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे, त्याच वेळी केतू तुमच्या राशीच्या
तिसऱ्या स्थानात भ्रमण करेल. अशा परिस्थितीत तुम्ही परदेशी संस्कृतीकडे अधिक आकर्षित व्हाल. या काळात केतू तुम्हाला खूप धाडसी आणि शूर बनवेल. या काळात तुम्ही कमी बोलण्याकडे अधिक लक्ष द्याल आणि तुम्हाला लोकांचे अधिक ऐकायला आवडेल. ज्या लोकांना उच्च शिक्षण घ्यायचे आहे त्यांना या काळात चांगला मार्ग सापडू शकतो. या काळात तुमच्या इच्छाही पूर्ण होतील. नोकरी करणारे लोक त्यांच्या नोकरीत बदल करू शकतात, त्यामुळे काळजी नसावी. कारण गुरु महाराजही मिथुन राशीत गोचर करत आहेत. आपल्यासाठी उपाय आहे तो म्हणजे आपण बुधवारी काळे तीळ अर्पण करा आणि शनिदेवाचा मंत्र 11 वेळा जपा, जो आहे ओम शनैश्चराय नमः. कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांसाठी राहू ग्रहाचे संक्रमण 8व्या स्थानात होत आहे. या स्थानात जेव्हा राहू येतो तेव्हा आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. जंक फूड किंवा बाहेरील खाण्यामुळे संसर्ग होऊ शकतो किंवा तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. भविष्यात कोणत्याही गंभीर आजारापासून वाचण्यासाठी तुम्हाला एका तज्ञ किंवा जाणकार डॉक्टरांचा सल्ला घ्यावाच लागेल. या संक्रमण काळात सासरच्या लोकांकडून अधिक हस्तक्षेपाचा संकेत मिळत आहे. आर्थिक बाबतीत तुम्ही जर शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर सध्या ते थांबवावंच लागेल, कारण नुकसान होण्याची शक्यता दाट आहे. अचानक काही संपत्ती किंवा वारसा हक्काने काही मालमत्ता मिळू नक्कीच शकते. या कालावधीत तुमची देवावरील श्रद्धा ढळू देऊ नका. काळ परिस्थिती जरी तुमच्या बाजूने नसली तरी देवाची साथ नक्की तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा उपाय करा तो म्हणजे आपण शंभू महादेवावर रुद्राभिषेक करावा आणि जल अर्पण करावे आणि ओम रुद्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. सिंह राशी. मित्रमैत्रिणींनो, सिंह राशीच्या 7व्या स्थानात राहू ग्रहाचे संक्रमण होत आहे. यामुळे तुमच्या जीवनात संमिश्र परिणाम दिसून येईल. वैवाहिक जीवनात खास करून नातेसंबंधात आपण काळजी घ्यावी. पती सोबत अनेक प्रकारचे गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे नातेसंबंधात तणाव निर्माण होईल. तुमच्या जोडीदाराबरोबर व्यवस्थित संवाद ठेवा. त्यांच्यापासून काहीही लपवू नका. तुमच्या दोघांमध्ये एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतो, तर एकत्र बसून ते सोडवण्याचा नक्की प्रयत्न करा. याबाबत कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीची मदत अजिबात घेऊ नका, अन्यथा समस्या अधिक वाढेल आणि घटस्फोटाची वेळही येऊ शकते. कोणत्याही अनैतिक किंवा बेकायदेशीर वर्तनात सहभागी अजिबात होऊ नका आणि आ बैल मुझे मार अजिबात करू नका, नाहीतर फेडावे लागेल. आपल्यासाठी उपाय आहे तो म्हणजे आपण शनिवारी काळ्या तिळाचे दान करा आणि शनी मंत्र जपा, जो आहे ओम शनैश्चराय नमः. कन्या राशी. कन्या राशीच्या जातकांच्या 6व्या स्थानात राहू ग्रहाचे भ्रमण होत आहे, तर केतू आपल्या 12व्या स्थानात भ्रमण करेल. अशा परिस्थितीत तुम्ही सर्व आव्हानांवर मात करण्यात यशस्वी व्हाल. राहू तुम्हाला तुमच्या शत्रूंवर विजय नक्कीच मिळवून देईल. कायदेशीर लढाई सोडवण्याची आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याची शक्ती देईल. जर तुम्हाला दीर्घकालीन काही आरोग्य समस्या असतील तर त्यावर तुम्हाला योग्य उपाय या काळातच सापडतील. मात्र केतू तुम्हाला झोपेशी संबंधित समस्या देखील देऊ शकतो. तसेच या काळात तुम्हाला एकांतात राहणे आवडेल आणि तुमचा अध्यात्मात अधिक रस वाढेल. तुम्हाला परदेश प्रवास करण्याची संधीही मिळू शकते, त्याचा लाभ करून घ्या. आपल्यासाठी उपाय आहे तो म्हणजे बुधवारी आपण काळे तीळ अर्पण करावे आणि राहू मंत्र जपावा, जो आहे ओम राम राहवे नमः. राशी. मित्रमैत्रिणींनो, राहू ग्रहाचे राशी परिवर्तन आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे, कारण हे गोचर आपल्या राशीच्या 5व्या स्थानातून होत आहे आणि केतू ग्रहाचे 11व्या स्थानातून होत आहे. यामुळे नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे, त्यासाठी प्रयत्न नक्की चालू ठेवा. व्यापाऱ्यांसाठी चांगली स्थिती निर्माण होईल. नवीन कामाची सुरुवात करण्याची संधी आपल्याला उपलब्ध होईल. काही जातकांना परदेशात जाण्याची संधी प्राप्त होऊ शकते. आर्थिक दृष्ट्या आपल्यासाठी हे गोचर नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. केतू ग्रहाचे भ्रमण
आपल्या मित्रमैत्रिणी आपला फायदा घेऊ शकतात. केतू ग्रहाच्या गोचरीमुळे आपले मित्रमैत्रिणी आपला फायदा घेऊ शकतात. त्यामुळे जपून राहावे आणि सर्व गोष्टी त्यांच्याशी शेअर करू नये, नाहीतर भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल. जे लोक करिअर दृष्ट्या प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हे भ्रमण राशी. मित्रमैत्रिणींनो, राहू आपल्या राशीच्या 4थ्या स्थानात संक्रमण करत आहे आणि केतू हा ग्रह 10व्या स्थानात संक्रमण करत आहे. संक्रमणाचा हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर नाही, कारण कुटुंबातील जीवनामध्ये नाराजीचा सूर तयार होऊ शकतो. कुटुंबात परस्पर संवाद आणि प्रेम याबद्दल आपुलकीची भावना कमी होणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. ज्यांच्या मालकीची घरे आहेत त्यांना काही काळ कुटुंबापासून दूर राहावे लागेल. नोकरी करणाऱ्यांच्या जीवनात ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. तुम्ही कुटुंबात जास्त हस्तक्षेप करणे टाळा आणि जमेल तसे काम करत राहावे. आपल्यासाठी उपाय आहे तो म्हणजे शनिवारी आपण काळे तिळाचे दान शनी मंदिरात अर्पण करा. शनिवारी काळ्या तिळाचे दान करा. धनुराशी. मित्रमैत्रिणींनो, आपल्या राशीच्या पराक्रम स्थानातून राहूचे भ्रमण होत आहे आणि भाग्यस्थानातून केतूचे भ्रमण होत आहे. या काळात विविध पद्धतीने पराक्रम घडतील आणि कार्यक्षेत्रात विरोधकांवर आपण मात कराल. भाग्यस्थानात केतू असल्यामुळे हा तुम्हाला थोडासा त्रासदायक होऊ शकतो. लांबच्या प्रवासात आपण काळजी घ्यावी. कार्यक्षेत्रात आपण सतर्क राहावे, नाहीतर मानसिक तणाव निर्माण होईल. यामुळे कार्यक्षेत्रात आरोपही येऊ शकतात. मित्रमैत्रिणींनो, या काळात राहू तुम्हाला तुमच्या शत्रूंवर विजय मिळवून देईल. कायदेशीर लढाई सोडवण्याची आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याची शक्तीही देईल. जर तुम्हाला दीर्घकालीन काही आरोग्य समस्या असतील तर यावर या काळामध्ये तुम्ही मात कराल. या काळात तुम्हाला झोपेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. या काळात अध्यात्मात रस अधिक वाटेल. तुम्हाला परदेश प्रवास होऊ शकतो. आपल्यासाठी उपाय आहे तो म्हणजे आपण रविवारी काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घाला आणि दुर्गा देवीची पूजा करा. मकर राशी. मित्रमैत्रिणींनो, राहूचे गोचर आपल्या राशीच्या द्वितीय स्थानातून होत आहे आणि केतूचे 8व्या स्थानातून होत आहे. अशा परिस्थितीत राहू तुमच्या शब्दांवर प्रभाव पाडेल. तुम्ही तुमच्या भाषणातून लोकांच्या मनात उत्साह निर्माण कराल. असे करणे तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल, कारण तुमचे काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. या काळात तुम्ही अशा गोष्टी बोलाल ज्या लोकांना खूप आवडतील. कामाचे ठिकाण असो किंवा कुटुंब, तुम्ही लोकांच्या हृदयात तुमचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. पण तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण राहूची 8वी दृष्टी तुमच्या राशीवर पडत आहे. अशा परिस्थितीत आरोग्याबद्दल सतर्क राहणे महत्वाचे आहे आणि निष्काळजी राहणे महागात पडू शकते. आणि केतूमुळे मानसिक त्रासही संभवतो. यामुळे अचानकपणे संघर्षही वाढतो. आपल्यासाठी उपाय आहे तो म्हणजे आपण पाण्यामध्ये काळे तीळ घाला आणि सोमवारपासून रोज भगवान शिवाला अभिषेक करा. कुंभ राशी. मित्रमैत्रिणींनो, राहूचे गोचर आपल्याच राशीतून होत आहे, ज्यामुळे लग्न भावात हे भ्रमण होत आहे आणि केतूचे भ्रमण हे आपल्या राशीच्या 7व्या स्थानातून होत आहे. यामुळे या काळात तुमचे व्यक्तिमत्व अधिक खुलून दिसेल. तुमचा आत्मविश्वास दुपटीने वाढेल. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ पाहायला मिळेल. तुमच्या लाईफस्टाईल मध्ये देखील चांगला बदल पाहायला मिळेल. तुमच्या नोकरीत चांगली स्थिरता राहील. ज्यांचे लग्न झाले आहे त्यांच्या आयुष्यात थोडेसे स्ट्रगलिंग संघर्ष पाहायला मिळेल आणि जोडीदारामुळे मानसिक त्रास होऊ शकतो. आपल्यासाठी उपाय आहे तो म्हणजे आपण या काळात पाण्यामध्ये 1 किलो कोळसा सोडावा आणि हा उपाय आपण दर सोमवारी करावा. राशी. आपल्या राशीच्या व्यय स्थानातून राहूचे गोचर होत आहे आणि आपल्या राशीच्या 6व्या स्थानातून केतूचे भ्रमण होत आहे. यामुळे
आपल्याला या काळामध्ये धनसंपत्तीची कमतरता जाणवेल, आर्थिक स्थिती कमकुवत राहील, नोकरी किंवा व्यवसायात आपल्याला अस्थिरता जाणवेल, टांगतीत तलवार दिसून येईल। या काळात आपल्याला समस्यांचा सामना करावा लागेल, अचानक खर्चांमुळे मानसिक त्रास दिसून येईल आणि खर्चांमध्ये वृद्धी होईल। पैसा खर्च करताना विशेष काळजी घ्या आणि कोणत्याही प्रकारची गुंतवणूक या काळात करू नका। महत्वाची गोष्ट म्हणजे या काळात कर्ज घेणे टाळावे, नाहीतर हे कर्ज फेडणे मुश्किल होईल। या काळात शत्रूंवर विजय मिळवणे अवघड होईल, शत्रू त्रास देतील, हावी होतील आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळणार नाही। त्यामुळे जास्त ओव्हर स्मार्टपणा दाखवू नका। आपल्यासाठी उपाय आहे तो म्हणजे आपण या काळात शिव मंदिरात जाऊन भगवान शिवाचे दर्शन घेणे आणि रुद्राभिषेक करावा। मित्रमैत्रिणींनो, आपल्याला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही हे ज्ञान अवगत होईल आणि हे राशी भविष्य पडताळता येईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।